आज आपल्याला कल्पना आहे, रासायनिक खतांमुळे एकीकडे शेतीची उत्पादकता कमी व्हायला लागली आहे, आमची उर्वरा क्षमता कमी व्हायला लागलेली आहे, आमची जमीन ही बंजर व्हायला लागलेली आहे आणि हळूहळू आमची अवस्था अशी आहे की ज्या प्रकारे शेतीमध्ये आम्हाला खर्च करावा लागतो त्या तुलनेनं उत्पादकता नाही, त्यामुळे त्या तुलनेनं शेतमालाला भाव नाही आणि त्यातून कुठल्या तरी दुष्टचक्रामध्ये आमचा शेतकरी अडकलेला दिसतो। पण आज ज्या प्रकारे जीवामृताचे प्रयोग, शेण असेल, गूळ असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी घालून जे प्रयोग तयार झाले, आज ते प्रयोग इतके यशस्वी होत आहेत की 100% रासायन रहित अशा प्रकारची शेती आणि ज्या शेतीमध्ये पहिल्याच वर्षी आपली उत्पादकता वाढू शकते अशा प्रकारची नैसर्गिक शेती